हॅलो, मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही पाहत आहात वाव सुरेखा व्लॉग. काय आहे, आम्ही आलेलो आहोत आज गावी. तर हे आहे आमचं लगीन घर. उद्या लग्न आहे हॉलवर. आता या ठिकाणी इथे बांगड्यांचा कार्यक्रम होणार आहे आणि घाण्याचा कार्यक्रम, हळद दळण्याचा. ही आमची नवरीबाई आहे. तर आम्ही अगदी साधीसुधी माणसं आहोत. शेतकरी कुटुंब आहे आमचं आणि आमचं घर सुद्धा शेतामध्ये आहे. आजूबाजूचे सर्व नातेवाईक मंडळींची घरं सुद्धा शेतामध्येच आहे. तर सगळ्यांना आमंत्रण पाठवलेलं आहे आणि आता बांगड्या भरायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू सर्व लोक त्यांची शेतातली कामं, गाय गोठ्यातली कामं आवरून येत आहेत. आणि माझ्या मागे आहे हा आर्यन. आर्यनला व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं, तर त्याच्यासाठी एक दिवस खास व्हिडिओ बनवावा लागेल. तर हा पहा, हा ओटा गावचा आमचा किती लांबलचक आहे. सर्व भावांचं मिळून घर आहे. तर तिथे सगळ्यांचं बांगड्यांचा कार्यक्रम चालू आहे आणि इथे बघा कोणाचं काय आणि कोणाचं काय. ही लहान मुलं इथे खेळण्यामध्ये रमली आहेत पहा. झोका दिसला त्यांना आणि इथे ते खेळण्यामध्ये मग्न झाली आहेत. खूप छान वाटतंय. मला सुद्धा या मुलांचं खूप विशेष वाटलं बरं का. तर छान खेळतात. आणि हा पहा, इथे एक छोटस पिल्लू मोबाईल घेऊन बसला आहे आणि मोबाईल मध्ये किती मग्न झाला आहे की बाकीचे जण झोका खेळतायत तिकडे सुद्धा त्याला काही वाटत नाही की आपण सुद्धा जावं, झोका खेळावं. इथे बघा एकमेकांना झोका देत आहेत आणि नंबर लावलेले आहेत. तर मला माझं बालपण आठवलं आणि इथे आली. तर आता ही खरं तर आमची नातवंडच आहेत बरं का. आता हा जावेचाच नातू आहे. तर त्याची धडपड चालली आहे उशी त्याच्यावर ठेवायची. सगळी मुलं झोका घेऊन घेऊन पळून गेली आणि आता त्याची पाळी आली तर त्याला झोका द्यायला कोणीच नाही. अशी गंमत असते ना लहानपणीची. आता म्हटलं याला थोडी मदत करावी आणि त्याला उशी लावून द्यावी. तर मग त्याला उशी लावून दिली. तर तो पण एवढा हातरंगी की पहा केवढा मोठमोठ्याने झोका घ्यायला लागला. खरं सांगू का, मला त्याची मस्ती खूप आवडत होती आणि असं झोका द्यायला सुद्धा मला खूप आवडत होतं. आणि नातवाची मस्ती कोणत्या आजीला नाही आवडणार. त्यात मी माझं बालपण पाहत होती. म्हणतात ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान मुलं सोबत असली ना की आपण सुद्धा आपसुकच वयाने लहान होतो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे लहान मूल ना त्याच्या आईसोबत अजूनच छान दिसतं आणि कोणत्याही आईचं सौंदर्य तिच्या बाळासोबत अजूनच खुलतं. किती छान वाटते ना मायलेकरांची जोडी. आता ह्या माझ्या चुलत सासूबाई आहेत. थोडी आता यांच्यासोबत गंमत जम्मत करूया. आता यांची आहे ना मध्ये द्या इकडे. मला ना या पर्स बद्दल तुम्हाला माहिती विचारायची. पायी पर्स. हा माईक घ्या. बॉटल घालते. हा असं झाला दाबू नका. आता तुम्ही सासवा आम्हाला किती नाव ठेवता. आता तुम्ही कमरेच्या पिशव्या दिल्या सोडून आणि ह्या पर्स वापरता. मग आता सांगा बघा, आता काय बोलायचं आम्हाला सासवांना, आम्ही सुनांनी. आम्हाला किती कलियुग बदलला बाई, आता काय करायचं. कलियुग बदलला. कमरेच्या पिशव्या गेल्या आणि सासवा पर्स वापरायला लागल्या. ही माहिती द्यायची होती की आता गावाला सुद्धा ना म्हाताऱ्या सासवा आमच्या ही पर्स अशा वापरायला लागल्या. ही पहा, पहिल्या कमरेची पिशवी असायची. त्या पिशवीत काय काय असायचं आता ते तुला काय सांगू. सांगा ना, सांगा काय काय असायचं त्या पिशवीत. त्यात काही नोटा असायचे, काही चिल्लर असायची, काही मोठ्याने महत्वाचा खजिना काय होता त्याच्यात सांगा. सांगा. मिसरीची डब्बी. हा, मिसरी असायची. आता आहे का याच्यात? कोण गेले. आता आहे का याच्यात? नाही, तिथेच नाही. ती पाहुणीची तिथे नंदरची माय नाही. पण ही तुम्ही घातली होती, कशी घालतात दाखवा ना. कशी घातली होती तुम्ही ही पिशवी? कशी घालतात ही बॅग? हा, कसं काय सांगा ना. कशी घालतात? अशी घालायची. हा,
छान दिसते की. दिसते ना? मग मॉडर्न सासू आम्हाला आवडते की. आवडते का बोल. मग तुम्ही असं पर्स वापरली म्हणजे आम्हाला पण फॅशन करायला आम्ही मोकळ्या ना. करा ना उद्या पण तुम्ही. मग? मला कोण नको म्हणलं. मग उद्या पण आम्ही चांगला नट्टा फट्टा करतो. करा ना आमच्या लेखन जीवा करता का लेकांच्या जीवावर करतो आणि तुमचे लेख नाही का आमच्या जीवावर मजा करत. काही मजा कधी माझ्या लेखांनी बाई आम्ही त्यांच्या मागे सगळं घर सांभाळतो, घर सांभाळतो ना. त्यांची पोरं सांभाळतो, मग आम्ही काही मदत नाही करत का? म्हणून ते तुमचे लेख फिरतात ना पांढरा शर्ट घालून, पांढरा शुभ्र इस्त्रीचा कपडे घालून तुमची पोरं फिरतायत की नाही आमच्या जीवावर. मग बोलून देणार की बाया हे तर ऐकायचं चपकन टिकण्याचं तुम्हाला. मी तेच म्हणते आता तुम्ही बोलत कशा नाही. पहिले किती बोलायच्या तुम्ही. आता तुम्हाला जातच नाही राहिलं काय बोलायचं. बोलायला दात कशाला पाहिजे. मग बाबडू बोलणं येते ना. नाही येते ना, कळतंय की याच्यात. कळतंय का हा. पुढे ऐकू येईन मला. नाही आता नाही येणार, हे तोंडाजवळ धरतच नाही तुम्ही. तोंडाजवळ मग तोंडात घालू का? तोंडाजवळ धरून बोला, मग तुमचं बोलणं कळेल. सांगा आज आता तुम्हाला कसं वाटतंय. आता तुमच्या सुना आम्ही इथपर्यंत पोहोचलो, तुमच्या लेखांचं आम्हाला नातांड झाली, मग नातवंडांची लग्न पटकन झाली. मग मग झाले ना. मग काहीतरी आमचं सुनांचा आभार माना ना. मानाय पाहिजे ना तुमचा. मग तुमच्या लेखाचा संसार इथपर्यंत नेला आम्ही. हारला ना किती दिवस आम्हाला नाव ठेवणार. नाही तुम्हाला कोण नाव कसं वाटलं चांगलं तुमचा व्हिडिओ बनवला. बनवला व्हिडिओ बनवणार कसं वाटतंय. चांगलं एक आठवण राहील ना आम्हाला. पोरी ना. बरं, मी सुईची डबी दाखव ना एकदा. नाही जरा व्हिडिओ करू द्या ना. नको नको ती पडझड होईल. चांगलं असते ना. मग कशाला लावताय. तोंडात दात नाही राहिले तरी कशाला मिसळी लावताय. ती संध्याकाळ टाकावं लागत. दोनच टाइम लावता. सुटायची नाही का. सुट तुम्ही पैसे नाही आमची सुटली पैसा येतच आहे ना. हो